आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची मोठी बातमी हाती येते। एनआयएच्या पथकाकडून सध्या औरंगजेबाच्या कबर परिसराची पाहणी सुरू आहे। तर एनआयएनं हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा सुद्धा आढावा घेतलाय। बांगलादेश कनेक्शन समोर आल्यानंतर आता एनआयएकडून हा आढावा घेतला जातोय। एनआयएनं नागपूर पोलिसांकडून प्राथमिक माहिती सुद्धा गोळा केली आहे। तर त्यामुळे आता एनआयए लवकरच गुन्हा नोंदवून तपास करू शकते अशी शक्यता आहे। आपण पाहतोय सध्या औरंगजेब कबर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा खरं तर वाढवण्यात आलेला आहे। त्यातच आज सकाळपासूनच एनआयएचं पथक औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरामध्ये आढावा घेत आहे, पाहणी करत आहे। दरम्यान हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा सुद्धा त्यांनी आढावा घेतलाय। याच संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल, काय अधिकची माहिती या प्रकरणात सध्या मिळते? नागपूर येथे सोमवारी रात्री जो हिंसाचार झाला त्यामध्ये काही बांगलादेश कनेक्शन असल्याची माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे। त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एनआयएने एंट्री घेतल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एनआयएची टीम जी आहे ती सगळी पाहणी करताय, निरीक्षण करताय। त्यासोबतच नागपूर येथे जो हिंसाचार घडलेला आहे त्याची संपूर्ण माहिती एनआयएच्या टीमनं नागपूर पोलिसांकडून घेतल्याची माहिती आहे। जे व्हिडिओज प्रमोट करण्यात आले ज्यामुळे हिंसाचार घडला त्याचे विदेशी कनेक्शनही पुढे आलेले आहे। सायबर डीसीपीनी काही दिवसापूर्वी सांगितलेलं आहे। त्यामुळेच आता या सगळ्या प्रकरणात एनआयएची एंट्री झालेली आहे असं मला हरकत नाही। आणि खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे, जर या सगळ्यात जो तपास आता सुरू आहे सायबर आणि नागपूर पोलिसांचा, त्यामध्ये जर विदेशी कनेक्शन आलं, टेरर अँगल आला, तर एनआयए स्वतंत्रपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जाऊ शकतो। कारण की 172 व्हिडिओज होते सेन्सिटिव्ह, त्यापैकी काही व्हिडिओ जे आहेत ते बांगलादेशमधनं आणि विदेशातून प्रमोट करण्यात आलेले होते, एडिट करण्यात आले होते। त्याचा उद्देश होता की हिंसा भडकावी म्हणून। त्यामुळेच विदेशी अँगल आल्यामुळे एनआयएनं या संपूर्ण प्रकरणात एंट्री घेतल्याची माहिती आहे आणि एनआयएकडून त्याबाबतची माहिती, कुठे हिंसाचार घडला, काय कारण होतं, काय नाही, हा संपूर्ण माहिती जी आहे ती नागपूर पोलिसांकडून घेतली। नागपूर पोलीस त्याचा अहवाल जो आहे तो महाराष्ट्र सरकारला सादर करणार असल्याची माहिती आहे। परंतु यामध्ये एक मोठी अपडेट की एनआयए ही या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि स्वतंत्र तपास केला जाऊ शकतो एनआयएकडून। अगदी नक्कीच गजानन, यानंतर आता काय नेमकी माहिती पुढे समोर येते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात मागील काही दिवसापासून वाद सुरू आहे। औरंगजेबाची ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी सध्या मी उभा आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे कोणी नागरिक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी एकच व्यक्ती या बॅरिकेडमधून जाऊ शकतो आणि एकच व्यक्ती वापस येऊ शकतो, अशा पद्धतीची बॅरिकेटिंग पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि योग्य ती खबरदारी या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा आता घेतलेली आहे। आणि अशातच एनआयएची टीम दाखल झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड आणि परभणी या ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी एनआयएची पथक दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। त्यामुळं एनआयएच्या पथकाकडून या ठिकाणी संशयित ज्या हालचाली आहे, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नांदेड असेल किंवा परभणी असेल, या दंगलीच्या पार्श्वभूमीचे जिल्हे आहे त्यांच्यावर बारीकात लक्ष ठेवण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान आता